नमस्कार, सिटी आर्ट क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्प्रिंग तोडे। या तोड्यांना दोन्ही बाजूला स्प्रिंग असतात म्हणून ह्याला स्प्रिंग तोडे म्हटलं जातं। हे अखंड असतात, याला चावी नाही किंवा स्क्रू नाही, वजनालाही हेवी असतात। हे स्प्रिंग तोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। हे डबल कोटेड इंडियन मोती आहेत 6 नंबरचे। ही चक्री आहे, मेटल चक्री आहे। लाल रंगाचे क्रिस्टल घेतले आहे 6 नंबरचे। ज्वेलरीचा धागा 1/2 नंबरचा आणि ज्वेलरीची सुई, स्टिक फास्ट आणि कात्री। चला सुरू करूया आपण स्प्रिंग तोडे बनवण्यासाठी। तर सुरुवातीला इकडे मी सुई मध्ये धागा ओवून घेणार आहे। साधारण 2 मीटर धागा घ्या, डबल घ्या, 1-1 मीटर येईल। असे 2 ते 3 गाठ करून घ्या त्याची। उरलेला धागा कात्रीने कापून टाका। तर सुरुवातीला आपण सुई दोरा खालच्या दिशेने बांगडीच्या एका होल मधून बाहेर काढायचा आहे आणि त्याच्या समोरच्या व पुढच्या होल मधून सुई दोरा वरती घ्यायचा आहे। आणि जिथे गाठ आहे त्यातून सुई दोरा काढून बांगडीला हा दोरा लॉक करायचा आहे। अशा प्रकारे हा बघा। आता ह्याला फिक्स करण्यासाठी आपण स्टिक फास्ट ग्लू लावणार आहोत दोऱ्याला। ही गाठ कधी ओपन नाही होणार। यापुढे आपण सुई दोऱ्यामध्ये 7 मोती, 6 नंबरचे 7 मोती आपण ओवणार आहोत। हे इंडियन मोती आहे, डबल कोटेड। एक 2 3 4 5 6 7 तर हे 7 मोती ओवले आहेत। आता एक मेटलची चक्री घ्यायची आहे। एक लाल रंगाचा क्रिस्टल घ्यायचा आहे, हा 6 नंबरचा घेतला आहे। पुन्हा मेटल चक्री आणि पुन्हा आपल्याला 7 मोती ओवायचे आहेत। अशाच पॅटर्न मध्ये आपल्याला पूर्ण बांगडी बनवायची आहे। ही स्प्रिंग तोडे हे 2x8 चे घेतले आहेत मी आणि हे जे 6 नंबरचे मोती हे मला एकूण 35 लागले आहेत। प्लस लाल क्रिस्टल 6 नंबरचे हे 5 लागले आहेत आणि 10 चक्री इकडे वापरले आहेत मी। ठीक आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तुमचं एक लाईक, शेअर, सबस्क्रिप्शन हे माझ्यासाठी फार प्रोत्साहनदायक आहे तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येण्यासाठी। तर दोऱ्यामध्ये मोती ओवून झाले आहेत आणि आपण आता बांगडीला मोती फिक्स करणार आहोत। तर हे जे होल दिसत आहेत तुम्हाला बांगडीवरचे, याच होल मध्ये सुई दोऱ्याने आपण मोती
पॅक करणार आहोत. तर हा जो पहिला होल आहे, जिथून पहिला मोती आपण ओवला होता, खालच्या दिशेने ती सुई दोरा बाहेर काढायचा आहे आणि त्याच्या पुढच्या होल मधून सुई दोरा राईट साइडला वरच्या दिशेला काढायचा आहे आणि अगदी त्याच होल मधून आपल्याला सुई दोरा लेफ्ट साइड मधून म्हणजे डाव्या साइड कडून खालच्या दिशेला काढायचा आहे. अशा प्रकारे आपण मोती पॅक करणार आहोत, फिक्स करणार आहोत बांगडीवरती. आता पुढच्या होल मध्ये सुद्धा तसंच राईट साइडला सुई दोरा काढायचा वरती आणि लेफ्ट साइडून खालच्या साइडला सुई दोरा बाहेर काढायचा. तर हीच पद्धत आपल्याला पूर्ण बांगडीभर करायची आहे. आता ही शेवटी पूर्ण बांगडी झाली आहे आणि शेवटचं आपण याला गाठ करून घेणार आहोत. अशा पद्धतीने 2-3 वेळा गाठ करून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या होल मधून सुई दोरा वरती काढायचा. आणि जिथे गाठ केली आहे तिथे आपल्याला स्टिक फास्ट लावणं गरजेचं आहे. त्यामुळे ही गाठ कधीच ओपन होत नाही, फिक्स राहते. आणि हे उरलेला धागा हा कात्रीने कापून टाकायचा. तर ही बांगडी रेडी झाली आहे. अशा पद्धतीने आपण स्प्रिंग तोडे बनवले आहेत. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.